त्याच्याबद्दल एवढं बोलत होती त्याच्या विरुद्ध, तरी सुद्धा त्या अंशुमनांना काही वाटत नव्हतं. एवढी सुद्धा लाज नाहीये त्याच्यामध्ये. बिचारी आदिरानं अशी अक्षरशः कानकोंडी झाली होती. सगळ्यात महत्वाचं ना बाबा, मला तुमची काळजी वाटत होती हो. या सगळ्यामुळे तुम्हाला इतका शॉक बसला होता आणि या धक्क्यामुळे तुम्हाला जर काही झालं असतं तर. पण तरी सुद्धा सुष्मिता आणि अंशुमन असे निर्लज्जासारखे बघत होते, कारण आई त्यांना सपोर्ट करत होती. तुम्हाला सांगतो बाबा, जर तिथे आई नसती ना, त्या अंशुमनला सोडलं नसतं. पण आईला तिच्या जावयाचा एवढा पुळका आला होता की त्या क्षणी मी काही नाही करू शकलो. तुला सांगतो रोहन, या सगळ्याचा पश्चाताप ना मंदाला एक दिवस नक्की होणार आहे. पण आपलं चुकलंय हे ती कधीच मान्य करणार नाही. अंशुमन हा चांगला मुलगा नाहीये रे. प्रत्यक्ष देव जरी वरून खाली आला आणि त्याने मला सांगितलं तरी मला ते पटणार नाहीच. एक दिवस मंदाला सुद्धा हे नक्की कळेल, पण तेव्हा कदाचित वेळ निघून गेलेली सुद्धा असू शकते. आई, तुम्हाला माहिती नाही तो काय आणि कसा आहे. गेल्या 1 वर्षभरापासून तुम्ही याला ओळखता. मी याला लहानपणापासून ओळखते. मला तो चांगलाच माहितीये कसा आहे ते. तुला माहितीये का याच्या किती गर्लफ्रेंड्स होत्या. याने खूप मुलींना फिरवलंय आतापर्यंत. त्यांच्याशी प्रेमाची नाटकं केली, त्यांना खूप सारे गिफ्ट दिले आणि स्वतःचं काम झालं की त्यांना सोडून दिलंय. हा असा मुलगा आहे हा. हो, पण लग्न नाही ना त्यानं केलं कोणाशी. आई, पण इवन वर्स ना, तुम्ही हे जस्टिफिकेशन कसं देऊ शकता आई. उलट हे वाईट गोष्ट आहे ना आई. त्या मुली पण वाईटच होत्या. माझी सुष्मिता तशी नाहीये. ती बोलली त्याला, प्रेम करतोयस ना, मग नुसतं फिरणार नाही, लग्न कर. त्यानं केलं, लग्न केलं. तुम्ही दोघींनी पट्टी बांधली का डोळ्यांवर. त्याने खूप गोष्टी केल्या. पिंट्या दादाने याला ऑफिस मध्ये यायला मनाई केली आहे. तो तिथेही वाईट वागलाय. सांगू श्वेताबद्दल सगळं सांगू. हे बघे, सगळ्यांचा भूतकाळ असतो. आत्ता ती माणसं कशी वागतायत ते बघ. अंशुमननं केलं असतील ना चुका, कोण नाही म्हणते, पण त्याने रीतसर आता लग्न केलंय की नाही सुष्मिताशी. काय रीतसर बोलताय तुम्ही आई. तुम्ही मला रीतींबद्दल उठता बसता बोलत असताना, ही रीत आहे ही अशी. लग्न करायची ही अशी रीत आहे, कुणालाही न सांगता पळून जाऊन लग्न करणं. आणि ऑफकोर्स अंशुमन दादाने पण कुणालाही सांगितलं नाही, कारण त्याला माहिती होतं सगळ्यांनी सुष्मिताला थांबवलं असतं लग्न करण्यापासून. सगळ्यांना माहिती आहे हा कसा आहे आणि काय आहे ते. नको वाईट साईड बोलूस माझ्या जावयाबद्दल. आदिरा थांब, आदिरा थांब एक सेकंड. रोहन, एक काम कर,